तर चला नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण आलोत आणि इथून आपण ऍप्लिकेशन बघायला स्टार्ट करणार. आतापर्यंत जे बघितलं ते सगळी बॅकग्राऊंडची थेअरी होती. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, त्याच्या कन्सेप्ट काय होत्या, सेंट्रिपिटल फोर्स, सेंट्रिफ्युगल फोर्स कन्सेप्ट झाल्या. आता त्याचं ऍप्लिकेशन काय आहे ते आपण इथून बघणार आहे. 4 ते 5 ऍप्लिकेशन कंटिन्युअस येणार आहे. वन बाय वन बघायचं. पहिलं ऍप्लिकेशन ऑफ UCM मध्ये फर्स्ट ऍप्लिकेशन आहे व्हेइकल अलॉंग हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक. एक व्हेइकल आहे, तो कुठल्या तरी एका ट्रॅकवर मूव्ह होतो. तो ट्रॅक कसा आहे तुम्हाला सांगितलं. ट्रॅक कसा आहे, हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक. एक तर हॉरिझॉन्टल आहे, प्लेन असं वर खाली नाही, एक्झॅक्टली हॉरिझॉन्टल आहे आणि तो सर्क्युलर आहे म्हणजे असा कर्वेचर असेल. मग तो व्हेइकल टर्न घेतोय. मग तसा जर ट्रॅक असेल तर आपलं एम काय ते आधी सांगतो. आता या डायरेक्शनमध्ये कन्फ्युजन स्टुडंटला करायचं काय आपल्याला, ऍक्च्युअली करायचं आपल्याला मॅक्सिमम पॉसिबल स्पीड फाइंड आउट करायचं आहे की ज्या स्पीडने तुम्ही टर्न घेऊ शकता. एखादा सर्क्युलर ट्रॅक दिलाय त्याच्यावर मॅक्सिमम पॉसिबल स्पीड फाइंड आउट करायची ज्या स्पीडने तुम्ही इझिली टर्न घेऊ शकता. वी मॅक्स तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. घाटात तुम्ही बघितलं असेल कधी जाताना की तिथं बोर्ड लावलेला असतो की घाट एरिया आहे की मॅक्सिमम इतक्या स्पीडनं तुम्ही बाईक चालवा किंवा टर्न घ्या तर तुम्ही सेफली टर्न घेऊ शकता. तो आपण याच्यावरूनच कॅल्क्युलेट केलेला असतो. आता कसं कॅल्क्युलेट करायचं वन बाय वन बघूया. मी डायग्राम ऑलरेडी काढलेली आहे इथं, थोडासा इझी व्हावं, टाइम जास्त लागायला नको. सी जो दिलाय हा सेंटर ऑफ ट्रॅक आहे. असा सर्क्युलर ट्रॅक असेल मोठा, त्याचा हा सेंटर आहे आणि त्याच्या भोवती हा व्हेइकल आता काय होतोय असा टर्न घेणार. आपण व्हर्टिकल सेक्शन मागून बघतोय, व्हेइकलला मागून बघतोय असं कन्सिडर करा. आणि असं एक व्हेइकल आहे, तो पुढे चाललाय, तिकडे चाललेला आहे आणि तो टर्न घेतोय, लेफ्टला टर्न घेतोय. तो असा जाऊन लेफ्टला टर्न घेतोय कारण इकडे सेंटर आहे आणि असा तो टर्न घेतोय आता इथं. ओके, मग तसं जर असेल तर मला मॅक्सिमम सेफ्टी स्पीड म्हणजे मॅक्सिमम स्पीड किती असेल मला कॅल्क्युलेट करायची, ज्या स्पीड आपण टर्न घेऊ शकतो. वी मॅक्सिमम कसं काढायचं, हा सेंटर आहे, सेंटर पासून आर इतक्या डिस्टन्सवर आपलं व्हेइकल आहे आणि तिथून तो टर्न घेणार आहे. तर व्हेइकल आपल्याला माहिती आहे फर्स्ट. आता हे फॅक्टर नेहमी लक्षात ठेवायचे मी जे सांगतोय. पहिल्यांदा काय बघा, फोर्सेस ऍक्टिंग ऑन व्हेइकल मला कॅल्क्युलेट करायचे. फोर्सेस ऍक्टिंग ऑन व्हेइकल बघा काय कुठले कुठले असणार आहेत बघा. फोर्सेस ऍक्टिंग ऑन व्हेइकल. फर्स्ट फोर्स नेहमी सांगतो मी वेट mg ऍक्टिंग व्हर्टिकली डाऊनवर्ड. वेट नेहमी व्हर्टिकली डाऊनवर्ड ऍक्ट होतं. सगळीकडे फिजिक्स मध्ये तसंच होणार आहे. वेट जो आहे mg नेहमी डाऊनवर्ड ऍक्ट होतो. वेट mg ऍक्टिंग व्हर्टिकली डाऊनवर्ड, ऍक्टिंग व्हर्टिकली डाऊनवर्ड, ऍक्टिंग व्हर्टिकली डाऊनवर्ड. हा फर्स्ट फोर्स अप्लाय होतो. सेकंड फोर्स मला दिसतो N, कॅपिटल N. कॅपिटल N ला आपण म्हणतो नॉर्मल रिएक्शन. कॅपिटल N इज नॉर्मल रिएक्शन. कॅपिटल N काय बघा, नॉर्मल रिएक्शन. काय सांगेल मी शॉर्ट मध्ये, नॉर्मल रिएक्शन ऍक्टिंग परपेंडिक्युलर टू दी सरफेस. ऍक्टिंग परपेंडिक्युलर, नेहमी परपेंडिक्युलर टू दी सरफेस. जो काही सरफेस होता तो हॉरिझॉन्टल सरफेस आहे त्याला नेहमी ती परपेंडिक्युलर असते. लक्षात ठेवा, वेट mg ऑलवेज ऍक्ट्स व्हर्टिकली डाऊनवर्ड. नॉर्मल रिएक्शन ऑलवेज ऍक्ट्स परपेंडिक्युलर टू दी सरफेस. सरफेस जर मी असा घेतला तर नॉर्मल रिएक्शन अशी असेल परपेंडिक्युलर. नॉर्मल रिएक्शन नेहमी सरफेसला परपेंडिक्युलर असते. मग सरफेस तुम्ही जसा कराल तशी नॉर्मल रिएक्शन त्याला परपेंडिक्युलर होणार. वेट mg डाऊनवर्ड ऍक्ट होते, नॉर्मल रिएक्शन व्हर्टिकली अपवर्ड ऍक्ट होते. आणि इथे मी सांगतो सर्क्युलर मोशन आहे. आता सर्क्युलर ट्रॅक मध्ये आपण फिरणार आहे तर सेंट्रिपिटल फोर्स पाहिजे. आणि लास्ट व्हिडिओमध्ये आपण डिस्कस केला होता सेंट्रिपिटल फोर्स. टर्न घेताना सेंट्रिपिटल फोर्स कोण प्रोव्हाइड करणार आहे, फ्रिक्शनल फोर्स. फ्रिक्शनल फोर्स टुवर्ड दिस सेंटर दिसतो हा जो आहे फ्रिक्शनल फोर्स प्रोव्हाइड्स दी नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स. थर्ड पॉइंट काय असेल बघा, मी म्हणतो इथं फ्रिक्शनल फोर्स Fs provides necessary centripetal force.
कळतंय का बघा, सिंपल. फक्त मी कंपोनंट लिहून घेतले. वेट mg ऍक्टिंग वर्टिकली डाउनवर्ड, नॉर्मल रिएक्शन वर्टिकली अपवर्ड, नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स इज प्रोव्हाइडेड बाय फ्रिक्शनल फोर्स. आता फक्त हे इक्वेशनच्या टर्ममध्ये लिहायचं, बाकी काही करायचं नाही. बघा इथं नॉर्मल रिएक्शन mg एक्झॅक्टली अपोजिट. आता नॉर्मल रिएक्शन एकदम शॉर्ट मध्ये सांगतो, नॉर्मल रिएक्शन काय असते. नॉर्मल रिएक्शन नेहमी सरफेसला परपेंडिक्युलर ऍक्ट होणार आहे आणि नॉर्मल रिएक्शनमुळे एखाद्या बॉडीचं वेट आपल्याला फील होतं. म्हणजे आपलं जे वेट आहे आपल्याला फील का होतं, एखादी बॉडी आहे त्याला जर काही मास असेल तर त्याचं वेट जे असतं ते ऍक्टिंग व्हर्टिकली काय डाऊनवर्ड. आपण काय करतो, वेट अप्लाय करतो. फ्लोर जो काही फ्लोर असेल, सरफेस हार्ड सरफेस असेल आणि सरफेस तुमच्यावर एक फोर्स अप्लाय करत असतो, त्याला मी म्हणतो नॉर्मल रिएक्शन. सरफेस अपोजिट तुमच्यावर फोर्स अप्लाय करतो ती असते नॉर्मल रिएक्शन. आणि सरफेसला नेहमी नॉर्मल रिएक्शन परपेंडिक्युलर असते. फक्त एवढं लक्षात ठेवा, नंतर येईल परत तो. आता इथे काय बघा, वेट mg आणि नॉर्मल रिएक्शन एक्झॅक्टली अपोजिट आहे, म्हणजे दोन्ही एकमेकाला बॅलन्स करतात. आपलं जे वेट आहे, मी फ्लोअरवर थांबलोय, माझं वेट बॅलन्स कोण केलंय, नॉर्मल रिएक्शननं. वेट mg डाऊनवर्ड आहे, त्याच्या अपोजिट कोण आहे, नॉर्मल रिएक्शन. दोन्ही एकमेकाला बॅलन्स करतात. ओके, मग इथं मी म्हणू शकतो बघा, वेट mg इज बॅलन्स्ड बाय द नॉर्मल रिएक्शन n. मग मी काय लिहू शकतो, n इज इक्वल टू mg. दोन्ही इक्वल आहेत, एकमेकाला बॅलन्स करतात. हे पहिलं इक्वेशन, दिस इज इक्वेशन नंबर 1. इक्वेशन नंबर 2 बघा, त्यांनी सांगितलंय की फ्रिक्शनल फोर्स प्रोव्हाइड्स द नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स. Therefore, frictional force provides the necessary centripetal force. Centripetal force चा फॉर्म्युला mv²/r. 3 फॉर्म्युले बघितलेत आपण लास्ट लेक्चरला, त्यापैकी मी एक फॉर्म्युला लिहिलाय mv² सेंट्रिपिटल फोर्स. बघा जाऊन बघा, ते आठवतो का तुम्हाला, सेंट्रिपिटल फोर्स. मग काय करतो, इक्वेशन 2 ला इक्वेशन 1 ने मी डिवाइड करतो. इक्वेशन 2 घेतो, इक्वेशन 1 ने मी डिवाइड करतो. बघा, डिवाइड घ्यायची गरज नाही, डायरेक्ट केलं चालेल. डिवाइड इक्वेशन 2 बाय 1. मग काय होणार बघा, fs डिवाइडेड बाय n इज इक्वल टू, इथं काय बघा, mv²/r डिवाइडेड बाय काय, mg डिवाइडेड बाय mg. कॅन्सल आउट होईल, स्मॉल m कॅन्सल आउट आणि इथं राहील fs डिवाइडेड बाय n इज इक्वल टू v², r डिवाइडले g पण डिवाइडला, इथं फक्त राहील rg. v² डिवाइडेड बाय काय राहणार बघा, rg. इथंपर्यंत कळालं का बघा. दोन इक्वेशन लिहिले, फक्त n इज इक्वल टू mg, फ्रिक्शनल फोर्स fs इज इक्वल टू mv²/r. मग मला दोघांना डिवाइड केल्यानंतर आन्सर मिळाले fs डिवाइडेड बाय n इज इक्वल टू v² डिवाइडेड बाय rg. कळालं, इथंपर्यंत कळालं असेल. तर मी इकडचं थोडंसं रफ करतो, नाही इकडे जागा इकडे लिहूया आपण. ओके, आता काय बघा, तर जसे तुम्ही व्हेलॉसिटी वाढवता, आता एक लक्षात ठेवायचं, जसं व्हेलॉसिटी इन्क्रीज होते तसा फ्रिक्शनल फोर्स इन्क्रीज होतो. हे नेहमी आहे, नेहमी सगळीकडे अप्लाय होईल. जसं व्हेलॉसिटी इन्क्रीज होईल एक अप टू लिमिट पर्यंत, जशी व्हेलॉसिटी इन्क्रीज होते तसं काय होतं, फ्रिक्शनल फोर्स सुद्धा इन्क्रीज होतो. तुम्ही आता बघितलं असाल, बाईकवर तुम्ही बसलाय, स्लोली चाललाय, हळू तुम्हाला वारा लागणार आहे, म्हणजे फ्रिक्शनल फोर्सच आहे ऍक्च्युली. वारा तुम्हाला जो एअर आहे तो अपोज करतो, फ्रिक्शन असतं तुमची बॉडी आणि एअरमध्ये. मग जसं तुम्ही स्पीड इन्क्रीज करता, 100-120 ला गेला तर एकदम स्पीडनं तुम्हाला समोरून काय होणार आहे, एअर रेजिस्ट करणार आहे. मग जसं तुम्ही स्पीड वाढवता तसा फ्रिक्शनल फोर्स पण वाढत असतो. मग इथं सुद्धा तेच होणार आहे, जसं तुम्ही स्पीड वाढवताय व्हेकलचा तसा फ्रिक्शनल फोर्स पण वाढत जातो. म्हणजे स्पीड वाढवला तुम्ही, आता टर्न घेताना स्पीड वाढवत चाललाय, एकदम स्पीड वाढवून तुम्ही टर्न घेताय, टर्न तर तुम्ही सेफली घ्यायला पाहिजे, ट्रॅकच्या बाहेर जायला नाही पाहिजे. मग कोण तुम्हाला सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करतोय, फ्रिक्शन. मग एका पर्टिक्युलर लिमिट, फ्रिक्शनची पण एक लिमिट आहे. असं नाही की मी 100 न स्पीड टर्न घेतला, मग 200 ने घेतला, आता 1000 km/h मी टर्न घेतो, पॉसिबल नाही आहे. फ्रिक्शनची एक लिमिट आहे. फ्रिक्शन पण एक सफिशियंट एक क्वांटिटी पर्यंत तुम्हाला काय करू शकतो, सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करू शकतो. एक मॅक्सिमम काहीतरी फ्रिक्शनची व्हॅल्यू असणार आहे. मग त्याला मी एफ मॅक्स म्हणतो. मॅक्सिमम फ्रिक्शन जे असेल त्याला मी काय म्हणतो, स्टॅटिक फ्रिक्शनला एफ मॅक्स म्हणतो. मॅक्सिमम फ्रिक्शन किती पॉसिबल आहे तिथपर्यंत तो तुम्हाला बॅलन्स करू शकतो तुमच्या टर्न घ्यायला, तुम्हाला सेफली तो टर्न घ्यायला हेल्प करेल फ्रिक्शन. पण त्याच्या पुढे जर तुम्ही गेला, अजून व्हेलॉसिटी इन्क्रीज केली तर फ्रिक्शन हेल्प करणार नाही, तुम्ही डायरेक्टली स्लाइड होणार रोडच्या बाहेर. मग ती लिमिट मला फाइंड आउट करायची आहे. ती लिमिट कधी असेल,
मॅक्सिमम फ्रिक्शन किती आहे तिथंच, त्याच्या पुढे तुम्ही जाऊ शकत नाही. त्याच्या पुढे गेला तर व्हेलॉसिटी जास्त झाली तर तुम्ही ट्रॅकच्या बाहेर जाणार, सेफली टर्न घेणार नाही. मला त्यामुळे कंडिशन काय फाइंड आउट करायची बघा, मॅक्सिमम फ्रिक्शन असताना व्हेलॉसिटी किती असणार आहे, तीच माझी मॅक्सिमम व्हेलॉसिटी असेल. काय सांगतोय लक्षात घ्या, मॅक्सिमम फ्रिक्शन असताना माझी जी व्हेलॉसिटी असेल तीच माझ्यासाठी मॅक्सिमम सेफ व्हेलॉसिटी असेल इथं या ट्रॅकवर. आता बघा एफ मॅक्सचा फॉर्म्युला मी लिहितो बघा. एफ, आता फ्रिक्शनल फोर्सचा फॉर्म्युला तुम्हाला माहित पाहिजे, 11 ला झालेला आहे. फ्रिक्शनल फोर्स एफ इज इक्वल टू एफ एस इज इक्वल टू काय असतो, म्यू एस इंटू एन. हे लक्षात ठेवा, नाही लक्षात नसेल 11वीचं तुम्हाला तर फ्रिक्शनल फोर्स स्टॅटिक फ्रिक्शन एस आणि म्यू एस म्हणजे तुम्ही प्रॅक्टिकलला बघितलाय, याला आपण म्हणतो कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन, याला आपण म्हणतो कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन. मग फ्रिक्शनल फोर्सचा हा फॉर्म्युला, फ्रिक्शनल फोर्स इज इक्वल टू कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन इनटू नॉर्मल रिएक्शन. मग हा फॉर्म्युला असेल तर इथं बघा फॉर्म्युला काय दिसतो तुम्हाला, एफ एस डिवायडेड बाय काय एन इज इक्वल टू त्याची व्हॅल्यू काय असणार आहे, म्यू एस. बरोबर आहे, काय असणार आहे म्यू एस. मग तुम्हाला इथं आता काय करायचं, मॅक्सिमम फ्रिक्शनल फोर्स घ्यायचा, मॅक्सिमम फ्रिक्शनल फोर्स घ्यायचा आहे. मग मॅक्सिमम फ्रिक्शनल फोर्स जर घेतला याची व्हॅल्यू काय येणार आहे, म्यू एस. काय येणार आहे व्हॅल्यू त्याची, म्यू एस. मग आता हा फॉर्म्युला बघा कसा चेंज होईल. हा फॉर्म्युला बघा, मी मॅक्सिमम फ्रिक्शन कन्सिडर करतो डिवायडेड बाय काय नॉर्मल रिएक्शन, त्याची व्हॅल्यू किती येते, म्यू एस. त्याची व्हॅल्यू काय येणार आहे, म्यू एस. हा फॉर्म्युला मी यूज केलाय. एफ एस डिवायडेड बाय एन, एफ एस डिवायडेड बाय एन ची व्हॅल्यू काय येणार आहे, म्यू येणार आहे, म्यू. मग म्यू इज इक्वल टू किती बघा, व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय आर जी. बट इथं फ्रिक्शन मॅक्सिमम आहे म्हणून व्हेलॉसिटी सुद्धा मी काय लिहितो, मॅक्सिमम. म्हणजे ही मॅक्सिमम सेफ व्हेलॉसिटी जिथं मला फ्रिक्शन हेल्प करेल टर्न घेण्यासाठी. मग मला फॉर्म्युला मिळाला बघा, हा फॉर्म्युला मला मिळालेला आहे. याच्यावरून मी मॅक्सिमम स्पीड काढू शकतो, व्ही मॅक्स काढू शकतो. कसा काढू शकतो बघा, मग हा आर जी जर इकडे आला तर किती येणार आहे, यू एस इंटू आर जी इज इक्वल टू किती बघा, व्ही स्क्वेअर मॅक्स. मग फक्त मला व्ही मॅक्स ची व्हॅल्यू पाहिजे तर दोन्ही बाजूला स्क्वेअर रूट घ्या. मग स्क्वेअर रूट जर घेतला तर म्यू एस आर जी इज इक्वल टू काय सांगा, व्ही मॅक्स is equal to Vmax. That's it. This is the maximum safe speed for taking turn on the horizontal circular track. त्यासाठी तुम्हाला G ची व्हॅल्यू माहित पाहिजे, G माहिती आहे 9.8. R सर्क्युलर ट्रॅक किती मोठा आहे माहित पाहिजे, त्याचा कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन किती आहे माहित पाहिजे. जितका कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन जास्त असेल तितका तुम्ही टर्न जास्त स्पीडने घेऊ शकता. सिंपल कॅल्क्युलेशन आहे. नेहमी 3 मार्कासाठी किंवा 2 मार्कासाठी हा क्वेश्चन येतो बोर्डासाठी. तुम्हाला इतकं लिहावं लागेल. फक्त एक छोटीशी डायग्राम, हे कन्सेप्ट हे थोडंसं मी जास्त मोठं करून सांगितले. नोट्समध्ये याच्यापेक्षा अजून मी छोटं करून लिहेन. हे मी एक्सप्लेनेशन देण्यासाठी मोठं लिहिलं आहे, एवढं इतकं लिहायची गरज नाही आहे. याच्यापेक्षा आपण हाफमध्ये आन्सर संपतं. मी थोडंसं इलॅबोरेट करून सांगितलं, थोडंसं एक्सप्लेन करावं म्हटलं डिटेलमध्ये. खूप सो कळालं असं. मग इथं आता आपण काय केलं, मॅक्सिमम व्हॅल्यू काढली व्हेलॉसिटीची. किती मॅक्सिमम व्हॅल्यूनं तुम्ही टर्न घेऊ शकता. मग आता तुम्ही तुमच्या घराबाजूला कधीतरी एखादा ट्रॅक असेल, सर्क्युलर ट्रॅक, तर त्याचा सुद्धा तुम्ही मॅक्सिमम सेफ्टी स्पीड काढू शकता. तुम्हाला ते रॅडियस ऑफ कर्वेचर माहित पाहिजे, रॅडियस माहित पाहिजे, जी ची व्हॅल्यू 9.8 घेणार आपण. आणि कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन जर माहित असेल टायर आणि त्या सरफेस मधला, तर तुम्ही मॅक्सिमम सेफ स्पीड काढू शकता. मग त्यांनी जर 40 सांगितलं की मॅक्सिमम सेफ्टी स्पीड 40 आहे, तर तुम्ही 40 पेक्षा कमी ना स्पीड टर्न घ्या, तर तुम्ही सेफली टर्न घेणार. 40 पेक्षा जर जास्त झालं तर फ्रिक्शन तुम्हाला हेल्प करणार ना, तुम्ही ऑलरेडी काय करणार, ट्रॅक मधून बाहेर जाणार. होतं कधी कधी तुम्ही रेसिंग मध्ये बघितलं असाल, रेसमध्ये एकदम स्पीड जास्त असतं, टर्न घेताना तो ट्रॅकच्या बाहेर जातो. का जातो, हे कारण तो टर्न घेताना मॅक्सिमम सेफ्टी स्पीड पेक्षा जास्त स्पीडनं टर्न घ्यायला बघतो. टर्न जर घ्यायचा असेल मॅक्सिमम सेफ्टी स्पीड पेक्षा जास्त, तर त्याच्यासाठी काय करायचं, ते पुढचं डेरिव्हेशन आहे, ते पुढे आहे अँगल ऑफ बँकिंगचं डेरिव्हेशन येईल आपल्याला पुढे. तर ऑल्सो कळालं असेल तर थोडंसं स्लो करून बघा. युट्यूबमध्ये आपल्याला फॅसिलिटी आहे तशी की स्पीड तुम्ही स्लो करू शकता, स्लो करून बघा. जर काही नाही कळालं, डाऊट वाटला, तर तुम्ही मला डायरेक्ट मेसेज केला तरी चालेल. चला आज थांबूया आपण इथं.